मित्रांनो नमस्कार मित्रांनो, आज शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली। त्यांच्या या घोषणेनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली। त्या म्हणाल्या की महापालिकेच्या निवडणुका सर्व एकत्र असतानाही मागची महापालिकेची निवडणूक आम्ही वेगवेगळीच लढलो होतो, त्यात नवीन काय आहे? महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका या कार्यकर्त्याच्या निवडणुका असतात। सर्व निवडणुका जर सर्वजण आपापल्या सोयीने लढायला लागले तर कार्यकर्त्यांनी काय सतरंजा उचलायचे का? मग त्यांना न्याय कधी मिळणार? त्यामुळे महानगरपालिकेची निवडणूक ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटलं। त्याचप्रकारे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले की ज्यांची इच्छा असेल स्वबळावर जायची तर त्यांना थांबवणार आम्ही कोण? पण विधानसभेच्या पराभवानंतर आपण एकत्रित राहायला पाहिजे होतं, असं माझं मत आहे। त्यामुळे हा निर्णय फार घाईने घेतलेला दिसतोय। ग्राउंडवर कार्यकर्त्यांचं मत काय आहे हे आम्हाला माहीत आहे, त्यामुळे हा निर्णय योग्य आहे असं वाटत नाही। अनेक कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही, व्यक्तिगत पक्षाला संधी मिळत नाही असं नाही, आमच्याही कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही। आपण मतविभागणीचा फटका लोकसभा विधानसभा निवडणुकीत पाहिला आहे। मतविभागणीमुळे आपल्या 45 जागा गेल्या आहेत, पण त्याच्यावर टीका करण्यात अर्थ नाही, कारण तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे। परंतु आगामी पालिका निवडणुकीत याचा फटका 100% बसणार आहे, असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे। दरम्यान काँग्रेसने म्हटले की संजय राऊत यांच्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो, कारण या लहान निवडणुका आहेत आणि ज्यांना जर महाविकास आघाडीतून बाहेर पडून स्वतंत्र लढायचे असेल तर काँग्रेस पक्ष हा मोठा राष्ट्रीय स्तराचा पक्ष आहे। काँग्रेसने ज्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्या स्वबळावर लढल्या आहेत, त्यामुळे आम्हाला कोणाला सोबत घेण्याची गरज नाही, असे म्हणत या घोषणेचे आम्ही स्वागत करतो, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणाले। तर ही होती मित्रांनो उद्धव ठाकरे गट आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याच्या निर्णयावर शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पार्टीच्या ज्येष्ठ नेत्यांची प्रतिक्रिया। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र मित्रांनो।